नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्हाला रोज रोज एकसारखा तोच व्हेज नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला ब्रेड, पोहा आणि अंड्यापासून बनवलेला एक फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे. मग चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप पोहे घालायचे आहेत आणि यामध्ये 1 कप पाणी घालून हे पोहे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि यामधील सगळे पाणी काढून टाकायचं आहे. आणि हे पोहे आता 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर मी ते 4 ब्रेड घेतलेले आहेत. तर सर्वात आधी या ज्या ब्रेडचे साईड आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि हे ब्रेड आता आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हे ब्रेड हाताने पण स्मॅश करून घेऊ शकता. तर आता मी हे ब्रेड इथे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि पोहे पण आता इथे व्यवस्थित भिजलेले आहेत. त्यानंतर हे कट केलेले ब्रेड आपल्याला या पोह्यामध्ये घालायचे आहेत आणि हे दोन्ही साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. मग तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 8 करडईची पाने घालायची आहेत आणि ही व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची आहेत. मग हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला कोबीज घालायचा आहे. तर मी या रेसिपीमध्ये कोबीचा वापर केलेला आहे, तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता. मग आता आपल्याला हे परत सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक अंडे घ्यायचे आहे आणि हे अंडे फोडून याच्यामध्ये घालायचं आहे. तर तुम्ही विदाऊट अंडा पण हे रेसिपी बनवू शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला आता याच्यामध्ये भिजवलेले पोहे आणि ब्रेड घालायचे आहे आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आता इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम नाश्त्यामध्ये चहाबरोबर सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स, वॉचिंग माय व्हिडिओ.